भारतीय जनता पार्टीचे लोकसभेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मायनस होती, ती पार्टी असं 4 महिन्यामध्ये काय काम केली? सोलापूर शहरामध्ये जेवढे निवडून काढा, जे मायनस म्हणून सांगत होते ते 50-50 हजार लीड नाही येत आहेत. तुम्ही काम करा, पार्क चौकात टेबल टाका आणि ह्या निकालाबद्दल लोकांची प्रतिक्रिया विचारा. काय प्रतिक्रिया? तुम्हाला लोक सांगतील की हा निकाल कुणालाही मान्य नाही. या पद्धतीने. नमस्कार, मी रिपोर्टर ऋतुजा, सोलापूर तेज न्यूज चॅनलकडून. सध्या आपण आलो आहोत सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये. तर येथे जाणून घ्या चेतन नरोटे यांचं झालेल्या विधानसभा 2024च्या निकालावरती आणि मतदानावरती काय म्हणतात. सर, काय वाटतं सध्याची जी विधानसभा 2024ची निवडणूक झाली, त्याचा निकालही आला, यावरती तुमची जी हार झाली यावरती काय वाटतं, तुमचं म्हणणं काय? नमस्कार, मी चेतन नरोटे. आता विधानसभेचे निकाल आपण बघताय की हर महाराष्ट्रातली जनता कोणीही खुश नाही. ज्यावेळेस जनतेला विचारलं जातं 90% जनता हे म्हणते की आम्ही तुम्हाला मतदान केलं नाही. तुला मतदान गेलं कुठं? पूर्ण महाराष्ट्रावर 3 पार्ट्या, इकडं शरद पवार साहेब, दुसरीकडे उद्धव साहेब आणि तिसरीकडे आमचे काँग्रेसचे नाना पटोले, म्हणजे काँग्रेस पार्टी. भारतीय जनता पार्टीचे लोकसभेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मायनस होती, ती पार्टी असं 4 महिन्यामध्ये काय काम केली की त्यांचे 150 आमदार उभा केले, 132 त्यांचे आमदार येत आहेत. आणि जे एकनाथ शिंदे जे होते त्यांचे 56 येत आहेत, नंतर अजितदादा यांचे 38 येत आहेत आणि पवारसाहेबांवर फक्त 10 मिळत आहेत, शिवसेनेला फक्त 16 मिळत आहेत, काँग्रेसला फक्त 20 मिळतात. ही लोकशाहीमध्ये आता मी मध्याचं बोलतो, स्वतः मी उमेदवार आहे. मला महानगरपालिकेत एवढे मतं पडतात ना, 10-12 हजार. जी नॅचरल काँग्रेस पक्षाचे 25-30 हजार मतं ते कुठं आहेत? बरं, आमदार प्रणित इथं 15 वर्ष निवडून आल्यात, त्यांचं काम आहे. मी ज्यावेळेस मतदाराला भेटायला जातो ते लोक सांगत नाही आम्हाला डबा देतात, आम्हाला ताई म्हणून फुल आमचं पाय कडकचा पाय त्यांनी बसवून दिला, हॉस्पिटलचं काम त्यांनी केलं, अनेक ठिकाणी रस्ते तुम्हाला सांगतो, ड्रेनेज, पाण्याचे लाईट, नागरी सुविधा जेवढ्या पाहिजे तेवढं 15 वर्षात केलेल्या आहेत. प्लस ताईचं एवढं मोठं काम होतं. त्यांच्या मतदारसंघामध्ये 500 महिला बचत गट आहेत आणि जे बेल्ट काँग्रेसचे होते त्या ठिकाणीच मतदान नाही. जे लोकशाहीलाही घातक आहे. ज्या आडम मास्तरने 30,000 घरं बांधले, त्याला एका माणसाने एक मत टाकलं तर 30,000 मतं पडायला पाहिजे ना. काँग्रेस पक्ष इथं पारंपरिक 3 वेळा म्हणजे 15 वर्ष इथं ताई निवडून आल्यात. आमचं मतदान गेलं कुठं? आम्हाला लोक आता भेटणार, पण आम्ही तुम्हाला मतदान टाकलो. जे लोकशाहीमध्ये आता हा जो विजय झालेला भारतीय जनता पार्टीचा, तो ईव्हीएम मशीनमुळे झालेला आहे. कुठलं तरी छोटे राज्य द्यायचं आणि मोठं राज्य काढून द्यायचं, ह्या राज्यावर त्यांचा डोळा होता. आणि म्हणून बघा तुम्ही की वन साईड 50-50 हजार लीड त्यांच्या सगळ्या उमेदवाराला. तुम्ही नागपूरचे जेवढे निवडून त्यांचा काढा, कोल्हापूरमध्ये जेवढे निवडून तेवढे काढा, सोलापूर शहरामध्ये जेवढे निवडून काढा, जे मायनस म्हणून सांगत होते ते 50-50 हजार लीड नाही येत आहेत. आता मी तर ह्या सोलापूर शहरातला आहे. मी विजयकुमार देशमुखला ओळखतो, इकडं सुभाष बापूला ओळखतो. आज त्यांना मतं पडते 72,000 टोटली. पण असं काय ह्या म्हणजे 2-4 महिन्यामध्ये काम त्यांनी केलं आणि त्याला 1.25 लाख मतं पडलेले आहेत आणि समोरच्याकडे मतच नाहीत कुणाकडं. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की पूर्णपणे ह्या ठिकाणी विविध मशीनची गडबड आहे. आता तुम्ही अक्कलकोटमध्ये एक रसपाचा उमेदवार आहे. तो उमेदवार म्हणते माझ्या घरचे 35 मतं आहेत, माझ्या गावातली मतं आहेत आणि माझं स्वतःचं मत मी टाकलं आहे, तर त्याला 0 दाखवायला आहे. आणि तुम्ही आजचा रिपोर्ट बघा की 35 ठिकाणी हे गडबड झाले, 95 ठिकाणी हे गडबड झालेलं आहेत. तिथं मतमोजणीमध्ये ताळमेळ लागेना, 3-3 हजारचा फरक दाखवायला आहे. म्हणजे काय तुमचं म्हणजे तुम्ही कुणावर लोकांना विश्वास ठेवा? आज तुमच्या ईव्हीएम मशीन एस टीमध्ये सापडाले आहेत, तुमच्या ईव्हीएम मशीनमध्ये लोक आज कोण विश्वास ठेवायला तयार नाही. आणि अशा पद्धतीने लोकशाहीचा जर तुम्ही खून करत असाल, उद्या इलेक्शन घेऊन नका ना, तुम्हीच उभा राहा, तुम्हीच निवडून या ना. काँग्रेस पक्ष इथं पारंपरिक काय तर आमचं मतदान आहे का नाही ते सांगा ना आम्हाला.
3 लाख मतदानपैकी पारंपरिक काँग्रेसचे 10%, 5% काय तर मतदान आहेत का नाही, जे आजपर्यंत काँग्रेसच्या विचाराला आहेत, काँग्रेसच्या म्हणजे बरोबर आहेत, ते मतदान केलं कुठं. प्लस ताई तर 15 वर्ष आमदार आहेत, त्यांचं मतदान केलं. माझे तर 500 लोक 600 लोक घराला कुलूप घालून फिरत होते. आमच्या भागात देखील आम्हाला मतदान नाही, जे मग विश्वास ठेवायचं कोणावर. तर आता आमचं उद्या 28 तारखेला आम्हाला मुंबईला बोलवलं आहे. आम्ही सर्व उमेदवार महाराष्ट्रातील राहुलजी गांधींना व पवार साहेबांना की देशभरामध्ये ह्याचं आंदोलन उभा करा, विविंग मशीन बंद झाल्या पाहिजे असं आमच्या सगळ्यांच्या भावना झालेल्या आहेत. विविंग मशीन बंद झाल्याशिवाय भारतीय जनता पार्टी हरूच शकणार नाही. तुम्ही शिक्क्याने बघा, ज्या सुरुवातीला सकाळी 8:30 वाजता 9 वाजता ज्या शिक्क्याचे मतदान होते, ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या लोकांनी ह्याचे मतदान केलं, पोस्टल मतदान केलं, पोस्टल मतदानमध्ये आम्ही सगळे पुढे आहे. महाराष्ट्रभर पोस्टल मतदान जेव्हा 8, 8:30ला टी व्ही चाललं, महाविकास आघाडी सगळे पुढे आहे. आणि ज्या विविंग मशीनवर येतो आपण त्यात सगळे मायनस. बरं मायनस होत असताना 5-10 हजार तर ठीक आहे ना, 60-60 हजार 70-70 हजार त्यांचा लीड आहे. आला कुठून हा लीड? पण असं काय नाही 3-4 महिन्यामध्ये आता लोकांना सांगतायत की लाडकी बहीण आहे. ठीक आहे, लाडकी बहीण 13 कोटी या ठिकाणी लोकांनी मतदान केलं आहे. लाडकी बहीणचे लाभ मिळाला फक्त 90 लाख लोकांना. ते काय 90 लाख एका मतदारसंघातले नाहीत ना. तर हा पूर्ण भारतीय जनता पार्टीने लोकशाही संपवण्याचं कटस्थान केलेलं आहे. आणि कुणालाही हा निकाल पसंत नाही. तुम्ही एक काम करा, पार्क चौकात टेबल टाका आणि ह्या निकालाबद्दल लोकांची प्रतिक्रिया विचारा. काय प्रतिक्रिया तुम्हाला लोक सांगतील की हा निकाल कुणालाही मान्य नाही. या पद्धतीने ह्या महाराष्ट्रातले जे आत्ता विधानसभा झाल्यात हा निकाल कुणालाही मान्य नाही. आणि हा निकाल पूर्ण वन साईड भारतीय जनता पार्टीने हा निकाल लावून घेतला म्हणावं लागेल. अशा पद्धतीनं राजकारण घाणेरडं राजकारण भारतीय जनता पार्टीने ह्या ठिकाणी केलं. सर, जसं की म्हणलं जातं की सोलापूरमध्ये काँग्रेस पक्ष हा निवडणुकींसाठी त्यांच्यासाठी हा बालेकिल्ला होता. गेल्या 15 वर्षापासून प्रणितीताई ते आमदार म्हणून निवडून आल्या. आता तर त्या खासदार आहेत. परंतु काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या हार होण्याच्या मागं ताईंची अतिघाई जास्त झाली. नाही, ताईंचं घाई वगैरे म्हणता येणार नाही. ते जर प्रामाणिक काम केले, माझ्याबरोबर फिरले, माझ्याबरोबर मला 1-1 तास अर्धा तास जरी वेळ असला तर मला म्हणाले भाऊ तुम्ही इथं या, तिथं होम टोम केलेलं आहे. माझ्याविषयी किंवा माझ्या नेत्याविषयी आणि आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबद्दल माझं दुमत नाही. माझा काँग्रेसचा कार्यकर्ता माझं काम केलेलं आहे. माझे खासदार माझ्या पक्षासाठी माझ्यासाठी काम केलेलं आहे. शिंदेसाहेब देखील बसून होते 8-15 दिवस इथं हल्ले नाहीत. माझ्या पक्षाबद्दल किंवा त्याबद्दल मला संशय नाही. आम्हाला लोकांनी वोट दिले, मतदान केलं आहे. आमचं मतदान कुठे गेलं हे आम्हाला खऱ्या अर्थानं आमचे लोक आम्हाला विचारतात. तर मग सर, आता जर तुमच्या हार जी झाली आहे तर त्याचं मुख्य कारण काय सांगाल? मुख्य कारण का मी सांगावं, पूर्ण राज्यामध्ये 80% भारतीय जनता पार्टी आणि 20% मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे मान्य आहे का? कुणालाच मान्य नाही. जे लोकशाही संपवण्याचं भारतीय जनता पार्टीने काम केलंय. जर ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जेवढी लाट असली असती तर मग नांदेडला जी लोकसभा आता ह्यांच्याबरोबर झाली, मग तिथलं सीट आमचं पडायला पाहिलं काँग्रेसचं. जर लाटच असली असती मग भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी लोकसभेत त्याचं सीट आलं असतं. लोकसभेचं काँग्रेसचं सीट आमचं येत आहे आणि खालचे आमचे 6 त्या ठिकाणी आमदार पराभूत होतात. हे काय आहे? मग लाट जर असली असती, लोकांना काँग्रेस नको असली असती, मग खासदारकीचं आमचं आत्ता सीट पाडायला पण ना लोकांनी. नांदेडला आज लोकसभा आणि विधानसभा मिळून झाली, तिथले खासदार वारले होते. त्या खासदारच्या ठिकाणी त्यांच्या घरच्या लोकांना तिकीट दिलं, मग खासदारकी तिकीट आमचं पडलं पाहिजे ना. ते निवडून येत आहे आणि खालचे विधानसभेचे कसं येत नाही. मग तुम्ही खाली जर तुम्हाला आमदार केला भाजपला द्यायचं तर मग वर खासदार केलं भाजपला पाडलं पाहिजे ना, काँग्रेसला पाडलं पाहिजे. मग तिथं काँग्रेस कसं निवडून आली? ज्याचा अर्थ काँग्रेसला लोक मानतात, काँग्रेसच्या विचारधाराला मानतात, काँग्रेसच्या नेतृत्वाला मानतात. पण ह्या ठिकाणी ह्या विंड मशीनमध्ये घोटाळा झालेला आहे. परंतु सर, अपोनंट पार्टीचे जे कार्यकर्ते किंवा उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ते स्वबळावरती त्यांच्या विकास योजना ज्या त्यांनी लोकांसाठी केले त्यांच्यामुळे त्यांची ही जी जीत झाली ती अविश्वसनीय जीत आहे.
जिथे लोकांना जे उमेदवार आहेत ते वेगवेगळे आरोप करत आहेत की ईव्हीएम मशीन, तर यात काही तथ्य किंवा सत्य नाही आहे, तर यावर काय म्हणणं? तरी ईव्हीएम मशीन नाही तर मग एवढे दिग्गज, एवढे मोठमोठे लोक, आता तुम्ही सांगा अनेक लोक बाळासाहेब थोरात त्यांची 40,000 कर्मचारी आहेत, एका घरात 4 म्हणजे तर 2 लाख मतदान करणार पडायला, मग का पडले? पृथ्वीराज बाबाच्या लास्ट सभेला 50,000 लोक एकत्र झाले होते, मग मतदान गेलं कुठं? एवढे लोक मोठे दिग्गज आज तुम्ही सांगा बंटी पाटील तरी खासदार सहज आणला, इकडं विलासराव देशमुखचे चिरंजीव खासदार सहज आणला, आता इथं आपल्या इथं खासदार तरी आले, मग त्यावेळेस हीच जनता होती, ह्याच लोकांनी मतदान केलं ना. मग असं 4 महिन्यात काय झालं की लोक एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आमची विरोध जायला फक्त ईव्हीएम मशीनचा घोळ आहे, बाकी काय नाही आहे. सर, ही जी सोलापूर मध्य दक्षिण उत्तरमध्ये जी पण निवडणूक झाली ती धर्मावर आधारित झाली असं वाटतं का? ठीक आहे, आपण एखादा मतदारसंघ पकडू, धर्मावर झाला, हिंदू मुस्लिम झाला, पण राज्यवार काय संबंध आहे याचा? प्रत्येक मतदारसंघाच्या वेगवेगळ्या समस्या असतात. आपण इथली धरून मध्येची धर्मावर झाली, राज्यामध्ये काय ठरतं? तिथं तर यायला पहिला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, तिथं तर हा वाद नाही ना. तर हे पूर्ण बोगस आहे. लाडकी बहीण आज नाव पुढे करतायत किंवा आमचा पूर्ण ह्या ठिकाणी आता जे उमेदवार पडलेले आहेत त्या उमेदवाराचं माझं बोलणं झालेलं आहे. आता मी शहर अध्यक्ष आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात माझ्यासारख्या 5-6 शहर अध्यक्षांना तिकीट मिळालं तर ते सगळे लोक सांगतात की ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा. सर, आता ही निवडणूक तर झाली, पण या नंतरच्या तुमच्या उपाययोजना काय असतील किंवा तुम्ही स्वतःला कसं नवनिर्मित कराल? नाही, आता आम्हाला संघर्ष करावा लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. आणि ईव्हीएम मशीन आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या मुंबईला आमची बैठक आहे, त्यामध्ये आम्ही पूर्ण राहुलजी गांधी, पवारसाहेब, उद्धव साहेबांना पूर्ण इंडिया आघाडीच्या जेवढ्या देशभरामध्ये पार्टी आहेत त्यांना एकत्र करून ईव्हीएम मशीन बंद करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी उद्या आमची मांडणी करणार. काय वाटतं सर, हे आंदोलन सक्सेसफुल होईल किंवा तुम्हाला न्याय मिळेल का यावेळी? न्याय बघा, तुम्ही बघा, जर लोकांनी लोकशाहीने जर हातात घेतलं किंवा श्रीलंकेमध्ये देश सोडून पळून जावं लागला, पाकिस्तान मधल्याला देश सोडून पळाला लागला. जर जनता एकदा तुम्ही जर अशा पद्धतीने निकाल लावत असेल तर इलेक्शन का लागायची? भावनेशी तुम्ही लोकांच्या खेळताय, भावनेची विरुद्ध निकाल लावून घेताय, हे लोक सहन करणार नाहीत तुमचा. आज आडत मास्तरचा माणूस 80,000 ढासा रडतोय, अहो त्याला 6,000 मत फक्त ते बिचाराला 30,000 घरं बांधले, अनेक लोक त्याचे घर बघायला येत आहेत आणि त्या माणसाला फक्त 6,000 मत. मग लोक खोडणार नाही तर काय होणार? आज आमची पार्टी 150 वर्षाची पार्टी आहे, पार्टीची आमचे मत नाहीत का? तुम्ही सरळ सरळ या ठिकाणी लोकशाही संपवायला निघालात आणि लोकांनी एकदा लोकशाही हातात घेतल्यावर पास कळत नाही कुणाला. लोकशाहीमध्ये काय होऊ शकतं लक्षात ठेवा. सैनिकाला बघितला ना तुम्ही, शेवटी त्यांना पळून जावं लागलं देश सोडून. असं चालत नाही. लोकांचं तुम्ही ह्या ठिकाणी विरोधात जो निकाल लावून घ्यायचं बरोबर नाही. सर, आता ही विधानसभा झाली, लोकसभा झाली, आता तसं बघता गेलं तर काँग्रेसचं राजकीय वळण कुठे चाललं? काँग्रेसने काय पडलं पहिल्यांदा बघितलं नाही. आता 2 तर श्रीनिवास शिंदे पडले होते साहेब, ते आले नाही निवडून. काम करायचं, लोकांची सेवा केली पाहिजे, लोकांबरोबर आपण राहायला पाहिजे, लोकांच्या सुखादुखामध्ये गेलं पाहिजे. आमचं काय जय पराभूष होत असतात, पण लोकांची नाळ जी असते तो नाळ आपण गरिबांचे कामं केलं पाहिजे. आणि काँग्रेस ह्या पुढे गेली, जरी आम्ही पराभूत झालो, मी दुसऱ्या आज ऑफिसला बसलो, काम चालतं आमचं. आता 2 ठिकाणी जाऊन आलो मी सिव्हिल हॉस्पिटलला. काम बंद होत नाही, लोकांच्या हितासाठी आपण इलेक्शन लढवले आणि लोकांना धैर्य देऊन लोकांचं कामं केले पाहिजे. सर, जे जिंकलेले आहेत किंवा सोलापूर मध्य म्हणून आमदारपदी जे सक्रिय झाले त्यांच्यासाठी काय संदेश? काय नाही, तरी आता सोलापूर शहरामध्ये चांगलं काम केलं पाहिजे, सर्वांना घेऊन गेलं पाहिजे आणि ह्या सोलापूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम असा वाद न करता एक पारदर्शक कारभार तरी केला पाहिजे. सर, सोलापूरमध्ये अशा कोणत्या गोष्टींची गरज आहे जिथे विकास होणं खूप गरजेचं मानलं जातं? सगळ्यात महत्त्वाचं भारतीय जनता पार्टीने सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला दररोज पाणी देऊ, तुम्ही दररोज पाणी द्या, सोलापूर स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा. तुम्हीच सांगितलं की आम्ही IT पार्क आणू, जे पुण्या मुंबईला हैदराबादला आपले युवक गेले आहेत त्यांना इथं काम देऊ. ते काम तुम्ही करून दाखवा. तुमच्यासमोर आता आव्हान आहे मोठं, तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांना घोषणा दिला. आता लाडकी बहीणची तुम्ही सांगितलं, आज एक नवीन अजेंडा निघाला की आता 5 त्या ठिकाणी अटी घातलेल्या आहेत. आज लगेच काल सत्ता आली नाही तर आज
घरगुती गॅस किंमत वाढलेली आहे, 10% वाढ झालेली आहे. तुमचं काम तुम्ही लगेच तुमचं काम झाले, लोकांना काम दाखवायला चालू केलं. त्याचं म्हणजे जर त्यांनी लाडकी बहीण ही योजना सक्रिय करून महाराष्ट्रामध्ये किंवा राज्यामध्ये महागाई वाढवली. 100% महागाई वाढवणार. आता ही सुरुवात आहे. आज त्या अजून शपथविधी घ्यायचे आहेत. ह्या हाताने देणार आणि ह्या हाताने डबल काढून घेणार. त्याशिवाय सरकारच चालू शकणार नाही. आणि लोकांना देखील कळेल की कुठं कुठे कशी कशी महागाई वाढवली, कसे पैसे आपल्याकडनं काढून घेतात. त्यामुळे थोडं दम धरा, धीर धरा. ते लोक आपल्याच खिशातनं आपले पैसे काढणार आहेत. सध्या मुख्यमंत्री पदासाठी जी चुरस चालली होती एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस, यावर आपलं काय म्हणणं? नाही, ते त्यांच्या पार्टीचा विषय आहे. शिंदे हो किंवा फडणवीस साहेब हो, तो त्यांच्या पार्टीचा विषय आहे. त्यामध्ये आम्ही काय बोलू शकत नाही. पण जे सेम होतील त्यांना मनापासून शुभेच्छा. सर, आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? कार्यकर्त्यांना जे माझ्यासाठी रात्राचे दिवस केले, ज्यांनी माझ्याकडे दीड महिना मला वेळ दिला, तर मी आयुष्यात त्यांना कोणाला विसरू शकणार नाही. एक मी कामगारचा मुलगा, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या काँग्रेस पक्ष तिकीट देते हे माझ्यासाठी फार मोठं आहे. आणि त्यामुळं जे जे लोक माझ्यासाठी राबले, मी त्यांच्या कायम सुखादुखात राहणार आहे, त्यांच्या ऋणी राहणार आहे. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कुठली अडचण असेल तर पहिल्यांदा चेतन नोरटे काँग्रेस पक्ष त्यांच्याबरोबर आहे, हे आज तुम्हाला या ठिकाणी कळवायचं. सर, तुमच्या पराभवानंतर आता तुम्ही विकास कामांमध्ये सक्रिय राहाल का? राहणारच ना. खासदार आमचे आहेत, खासदारच्या माध्यमातून भरपूर कामं होणार आहेत. एवढं काय घाबरून जायचं कारण नाही. आणि आता आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहे. सर, काय वाटतं मुख्य कारण काय असेल जर ईव्हीएम मशीन सोडली तर हार होण्याचं मुख्य कारण? काय नाही, हिंदू मुस्लिम हा जो तो आपल्या शहरासाठी फार घातक आहे. कुठलंही आहे लोकांना देणं घेणं नाही आहे. फक्त हिंदूंना सांगायचं, मुस्लिम आणि मुस्लिमला आता देखील पुढं 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने हे काम करतील. 6 महिन्याला वर्षाला कुठला तर स्टंट टाकणार आणि पक्ष जिवंत होणार. याच्याशिवाय हे काही करू शकत नाहीत. आपण अनेक वेळा त्यांचे खासदार बघितले, 2 खासदार निष्पन्न ठरले. महानगरपालिका त्यांच्यावरती निष्पन्न ठरली. राज्यात त्यांचं सत्ता होती, देशात सत्ता होती. काही करू शकत नाही. फक्त हे मात्र लोकांमध्ये असे फेक टाकणार की आता वक्त बोर्डाची जागा आहे आणि वक्त बोर्डाची जागा तुळजापूर असला तर तुळजापूर मंदिर हटवणार. मार्कंडेय मंदिर हे वक्त बोर्डाची जागा आहे, मार्कंडेय मंदिर हलवणार. हे असल्या फेक बातम्या जरी निवडून आल्या तो हे विकासाच्या कामावर निवडून येऊ शकत नाही. अशा फेक बातम्या टाकायच्या की लोकांच्या भावनेशी खेळायचं. तुळजापूरची जागा वक्त बोर्डाची आहे आणि ते तुळजापूर मंदिर हलवणार. कोण हलवत आहे सांगा बघू. आजकालच्या लोकांना, मुलांनाही कळत नाही. पुढं फॉरवर्ड करतात की खरं आहे खोटं आहे, कोण टाकलंय. रात्रच टाकले भाजपवाले. आडम मास्तरचा आम्हाला जाहीर पाठिंबा. गुन्हा दाखल केला आडम मास्तर त्यांच्यावर. 4 गुन्हे दाखल झाले भाजपवर. इतके जर खोटारडे लोक आहेत. आता ठीक आहे, त्यांना वाटलं आम्ही पराभूत झाल्यामुळे बोलतोय, पण तथ्य हेच आहे, हे काम करणार नाही की असं फेकच बातम्या आणि ह्याच्यातच ते माहीर आहेत आणि हेच करत राहणार हे लोक. काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असलेला सोलापूर सध्या काँग्रेस पार्टीच्या हातातून गेलेला दिसत आहे. यावर प्रणितीताई शिंदेंचं काय मत आहे? नाही, आम्ही जिद्दीन लढू. पुढच्या वर्षी 100% काँग्रेस पक्षाकडे हा किल्ला राहणार आहे. वेट अँड वॉश फार महत्त्वाचं आहे. माणसाने आम्ही वेट अँड वॉश केलं पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. आणि संयम माणसाला फार मोठ्या प्रमाणात यश देऊन जातो. त्यामुळे आज आपल्याकडं संयम ठेवण्याशिवाय पर्याय नाही. आपण देखतो हो, बघत राहायला पाहिजे. धन्यवाद सर. कॅमेरामॅन साहिल सोबत मी रिपोर्टर